आयतीच्या गुरु जनाना माझ्या जमलेल्या रसिक जनाना तुम्ही द्यावा आशीर्वाद मला मी आलो गुणगान गाण्याला सागरात सोडलेली एक नौका आहे सईचा सागर तुझी रसिका तुझे अथांग आहे ही नौका माझी तीराला लावणार रसिका तुझे काम आहे पालखी घोडा तुमचा तुमची सेवा करणं हे माझे काम कलाकारीला हवी ताळ्यांची साथ मोठी रसिका प्रणाम कोटी कोटी रसिका प्रणाम कोटी कोटी आमुची पंढरी आम्ही नमन कलेचे वार करी हिचा मुची पंढरी आम्ही नमन कलेचे वार करी मृदुंग टाळ हाती धरी आमचा ठेका ताळवरी मृदुंग टाळ हाती धरी आमचा ठेका ताळवरी आणि गजाननाला वंदन करी रवाना भलेचे वार करी पंढरी रवाना भलेचे वार करी पंढरी आम्ही नमन कलेचे वार करी
हॅलो, एक विशेष सूचना आहे. रंगमंचाच्या दोन्ही साईडला जे उभे आहेत, प्लीज एक रिक्वेस्ट करतो, हात जोडून त्या लोकांनी समोर जाऊन बसावं. कृपया एक विनंती आहे दोन्ही साईडला जे आहेत, कारण एवढा कार्यक्रम रंगात आलेला आहे आणि समोरून तुम्ही वाकून बसताय, हे बरोबर नाहीये. एवढा रंग चढलेला आहे, म्हणून एक विनंती करतो, खुर्च्या रिकाम्या आहेत, तिथे जाऊन बसा. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे निर्विघ्नं कुरु मे देवा शुभ कार्येषु सर्वदा. गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद शिक्षण हो, धन्यवाद. परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं माझं सुंदर असं कोकण, त्या कोकणातील सर्व माझे हे युट्यूबर मित्र मंडळी यांनी या कलारंग मंचावरती निमंत्रित करून कला करण्याची सुवर्ण संधी दिली आहे.
मित्रांनो, बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं, बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं. जीवनात जर का दोस्त आला, आपल्या जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा. बंधुप्रेम असावं राम लक्ष्मणासारखं. जीवनात जर का दोस्त आला तर तो असावा हनुमंतासारखा सच्चा. येथे जमलेल्या सर्व रसिक बांधवांना आणि माझ्या युट्यूबर मित्रमंडळींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे. रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या सेवेमुळे. रंगली रंगली ही कायम वेड लागले, रंगली रंगली कायम वेड लागले. आज मी रंग देवतेचे नमन गाईले, रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या सेवेमुळे. नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे. रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे. रंगली रंगली काया वेड लागले, रंगली रंगली काया वेड लागले. आज मी रंग देवतेचे नमन गाईले, रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे. रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे. रंगली रंगली काया वेड लागले, रंगली रंगली काया वेड लागले. आज मी रंग देवतेचे नमन गाईले, रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे. रंग देवते नमन तुला हे, रसिक सेवेचे भाग्य मला हे, रसिका तुमच्या मायेमुळे.
रसिकजन हो, आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गण सादर करत आहोत. रसिकजन हो, आपल्या समोर आम्ही एक पौराणिक गण सादर करत आहोत. गणपतीच्या चरणी दुर्वा का वाहतात. गणपतीला दुर्वाच का आवडतात. शाहीर संदीप सावंत यांच्या सुरेख कल्पनेतून आणि सुनील भांडागळे यांच्या लेखणीतून हा गण आपल्या समोर सादर होत आहे. श्री सोमवारगमन राधाकृष्ण नमन मंडळ मौजे मोरडे गवलीवाडी गण सादर करत आहोत. दुर्वांकुर. रसिकजन हो, गण आहे दुर्वांकुर. शाहीर पप्प्या भांडागळे आणि सर्व सहकारी मंडळी मिळून गण सादर करत आहोत. यमपुत्र अनला सुरत जवळ. यमपुत्र अनला सुरत जवळ. मला देखील असं दिसत आहे. आवाज आवाज मला एक विघ्न दिसत आहे. या पृथ्वीवर असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आक्रमण करणार आहे. अगं माते, आम्हा देवांचे कामाचे आहे तेव्हा पृथ्वीवरील असुरांना वर देणे आणि त्या संकटाचे निवारण करणे. ओळबाळगणे, या पृथ्वीवर असुर आहे म्हणूनच देव आहे. असुरांना ठार करणे व आपले देव पण मिळवणे हेच आपले काम आहे.
त्याचे भविष्य ब्रह्मदेव लिहिणार आणि त्या प्रत्येक सजीवाला मृत्यूच्या मयात आहे तो सूर्यपुत्र त्याचे मरण त्याचा मृत्यू आपल्या यमपाशी निरावून गेला परंतु आज कोणाचेही मरण कोणाचाही मृत्यू माझ्या यमपाशात दिला नाही काय करावे आलं माझ्या घरात आज रंगमाळामध्ये एक नाट्य करावं अशी माझी मनोकामना आहे तिलोत्तमा हे तिलोत्तमा तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते यमा दरबारी धर्माचे मन रमते यमा दरबारी धर्माचे मन रमते तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते तिलोत्तमा नृत्य रंगते यमा दरबारी धर्माचे मन रमते यमा दरबारी धर्माचे मन रमते तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते यमा दरबारी धर्माचे मन रमते यमा दरबारी धर्माचे नृत्य रंगते
हरी धर्माची मनाला म्हणते आणि देवी त्रिलोचनाचा पुत्र आहे तुला या त्रिभुवन आहे अनंताच्या नावाने ओळखले जाईल जा बाळ सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे कित्येक वर्ष राज्यकारभार करत होता. यमपुत्र नलासुराने स्वतःच्या पराक्रमावर सर्व असुरांवर राज्य मिळवले. नलासुर असुरांचा राजा झाला. पण या क्षणी काही असुराने नलासुराला स्तुतीत केले. नलासुरा तू सर्व असुरांचा राजा बनलास. पण या सर्व त्रिभुवनावर देवांचे राज्य आहे. याच देवाने असुरांवर खूप अन्याय केला. ज्यावेळी सागर मंथन झाले त्यावेळी सागरातून ते मिळालेले अमृत आणि विष ते अमृत मात्र देवाने मिळवले आणि अमृत देवाने मिळवल्यावर मधिरा मात्र आमच्या असुरांच्या वाट्याला आले. हे काय आमच्या भस्मासुराने सर्व त्रिभुवनातील देव सर्वांची पलोट करून सोडले. पण त्या विष्णूने एका मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराला मोहित करून आपल्या मस्तकावर हात ठेवून भस्म करण्यास प्रवृत्त केले. हे ऐकताच क्षणी यमपुत्र नलासुर सर्व देवांवर स्वारी करण्यासाठी सज्ज झाला. देव हो, माझ्या पूर्वजांवर तुम्ही अन्याय केला. याचा बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नलासुर सर्व देवांना युद्धाचे आव्हान करत आहे. युद्धाचे आव्हान देव हो, युद्धाचे आव्हान. माझ्या पूर्वजांवर अन्याय केला. याचा बदला घेण्यासाठी हा यमाचा पोर आहे. यमाचा पोर सर्व देव कैरावाला करून सोडेल. देवानो, माझ्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सर्व देवाची दर्जा आवाहन करतो. स्वीकारा, स्वीकारा माझे आव्हान देवानो.
नारायण चला हो पंढरी गाऊ चला हो पंढरी गाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ पंढरी जाऊ जीवाच्या जीव लगा पाहू जीवाच्या जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी संत महंत होतील भेटी नाचे आनंदे वाळवंटी चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू नारायणं देव ऋषी नारद ब्रह्मांड फिरणारे आपण आणि आज या यमपुत्राला रामपुराच्या राज्यात आपले आगमन. नारायण नारायण अरे अण्णासुरा पण तू आज आनंद दिसत आहेस देव ऋषी नारद आनंद तर नाही देव ऋषी नारद याचे कारण आपल्याला कळेल पण तुमचे आगमन झाले याचे कारण आम्हाला कळायला नारायण नारायण अण्णासुरा असं काहीच नाही काहीच नाही. आज देवांची सभा सोडून असुरांच्या राज्यात आपले आगमन म्हणजे नक्कीच काहीतरी शुभवार्ता असणार. देव ऋषी नारद आपले आगमन बोला काय आहे. नारायण नारायण अरे अण्णासुरा तू असुरांचा राज्य आहे परंतु या लोकांमध्ये देवदेवतांचं राज्य आहे. नारायण नारायण देवदेवतांचे राज्य आहे. याच देवानी माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. तू तर ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. देव ऋषी नारद याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव सैरावर करण्याचे ठरवले आम्ही. पण सर्वप्रथम स्वारी कोणावर करू बोला देव ऋषी नारद. नारायण नारायण अरे अण्णासुरा तुझ्या पूर्वजांचा बदला घ्यायचा असेल आणि या त्रैलोक्याचं राज्य व्हायचं असेल तर सर्वप्रथम सर्व देवदेवतांना
सावरकर, तुला ठाऊकच आहे सागर मंथनाच्या वेळी त्या विष्णू नारायणानं नर्तिकेचं रूप धारण केलं. त्याच आदिनारायणानं सागर मंथनाच्या वेळी स्वतः अमृत आणि तुम्हा देवाच्या वाट्याला मदिराला भस्मासुर दैत्याचा वध केला. त्याच वेळेला याच आदिनारायणानं सुंदर नर्तिकेचं रूप धारण करून भस्मासुराचा वध केला. आणि याचा जर बदला घ्यायचा असेल तर अंडासुरा जास्त विलंब न होता सर्व देवाला युद्धात सवार कर आणि म्हणजेच या त्रैलोक्याचा राजा होशील. सर्व देवाला सर्वांची पळ करून सोडेल हा यमाचा पोर. अंडासुरा असांना आणि अमरावतीचा राजा इंद्रदेव, ह्या इंद्रदेवाला युद्धात सवार कर, इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा तूच होशील. आणि हो, इंद्रदेवाच्या भेटीला गरुडावर स्वारून वैकुंठपती विष्णुदेव देखील येत आहे. विष्णुदेवाला देखील युद्धात सवार कर, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला दोन राष्ट्रांचा राजा होशील. वा वा वा, तो अमरावतीचा राजा इंद्र हो, आणि विष्णू ही तेच आहे काय. वा, देव ऋषीनार युद्धाची मजा तर घ्यायला या अमरावतीवरच या. या या देव ऋषीनार युद्धाची मजा तर घ्या. नारायण नारायण, झालेच आपले काम. कळीचं सादर मिळालं, देवदेवताने संपवलेली जबाबदारी पार पडली. नारायण नारायण, नाही रे नाही कुणात कोणी, नाही रे नाही कुणात कोणी. अंती जाशील एकलच प्राण्यान, तू माझ म्हणून. अंती जाशील एकलच प्राण्यान, तू माझ म्हणून. नाही रे नाही कुणात कोणी, नाही रे नाही कुणात कोणी, नाही रे नाही कुणात कोणी, नाही रे नाही कुणात कोणी. भाऊ कुणाचा बहीण कुणाची, दोन दिवसाचे सगळे सोय रे. दोन दिवसाचे सगळे सोय रे, दोन दिवसाचे सगळे सोय रे. भाऊ कुणाचा बहीण कुणाची, दोन दिवसाचे सगळे सोय रे. दोन दिवसाचे सगळे सोय रे, दोन दिवसाचे सगळे सोय रे. मेल्यावरती मेल्यावरती सर्वच राई तुटतील धागे दोरे. मेल्यावरती सर्वच राई तुटतील धागे दोरे. धागे रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. हॅलो, हे पहा, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे. कार्यक्रमाचे निर्माते सन्माननीय दत्तारामदादा बाबू वाजे यांचा लाडका भाचा, आमचा परममित्र अक्षय गोपाळ, गाव देवरुख कोलेवाडी आणि सहगृह यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेशदादा कुर्तडकर, सन्माननीय दिनेशदादा कुर्तडकर व सहकलाकार यांच्याकडून देखील आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोमवारगवा राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजे मोर्डे गवळीवाडी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे कोकणातील सर्व कलावंतांना एकत्रित आणून ही कोकणची कला वाढवता
कशी नवनवीन कलाकार संस्थेमध्ये कशा आणता येतील, नवीन नवीन कलाकारांना कसं प्रोत्साहित करता येतील, असे ज्यांच्या मनात आलं आणि ते सत्तेत उतरवलं असे सन्माननीय कापडगावचे आदरणीय दिनेशदादा कुलकर्णी साहेब आणि त्याची सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या सर्वांना माझ्या मंडळाच्या वतीने शाहिरी मानाचा मुद्रा त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचा भरघोस पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही सर्व अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ब्रह्मा उर्वशी आपले नृत्यास सुरुवात करा. आज रंगला दरबार सजला, आज रंगला दरबार सजला, इंद्रदेवाचा आदेश आला रंपानाचे सवेला, इंद्रदेवाचा आदेश आला रंपानाचे सवेला, आज रंगला दरबार सजला, आज रंगला दरबार सजला.
त्याच्या नामाचा गरबला त्याच्या नामाचा गरबला हरवाले भगवंता हरवाले या मुनिवर्य या राजा इंद्राच्या अमरावतीवर स्वागत आहे आपलं. आज अचानक येण्याचं प्रयोजन तरी कळेल का मुनिवर्य? नारायण नारायण ए देवाचे देवा इंद्र देवा आपल्या चरणी प्रणाम. ए देवाचे देवा इंद्र देवा तिलोत्तम देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिलोत्तम देवीच्या सुंदर नृत्यावर मोहित होऊन तिलोत्तम देवी आणि यमराज याने एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचे नाव अन्नपूर असं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडते. त्याच्या पूर्वजन्मात झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धात सवाल करून आता तो आपल्या स्वामी करू दे सावधा म्हणजे झालं. मुनिवर्य तुम्ही मला वेळोवेळी सवाल केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण वैकुंठपती दिसतो रे अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र आणला सूर. चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध पाहण्यासाठी. नारायण नारायण जीवा शिवाचे जडले नाते जीवा शिवाचे जडले नाते सफला हे झाले काम सफला हे झाले काम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम जीवा जीवाचे जडले नाते जीवा जीवाचे जडले नाते सफल झाले काम सफल झाले काम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा शिवा शिवाचे तरले नाते शिवा शिवाचे तरले नाते सफल हे झाले काम सफल हे झाले काम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम जीवाचे जडले नाते जीवा जीवाचे जडले नाते सफल झाले काम सफल झाले काम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम पाहिला गण गणवा श्रीराम देहरूची जीवापती बसून मनोरा करीतो भक्ती अजून मनोरा करीतो भक्ती अजून मनोरा करीतो भक्ती शिवाची बाबा
आपल्या गरुडाचं वाहन घेऊन वैकुंठामध्ये विश्व देवाचं कृपया सप्तशंकर आयोजकांनी समोरचे लाईट थोडं चालू करायचं आहे.
तू काय मला माफ करतोस? अरे माझ्या पूर्वजन्मात तू अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नरकासूर सर्वप्रथम कुणाची अरे फाटलं ना तुझा हे इंद्रदेव! अरे देवांचा देव इंद्रदेव! अरे जनाचे 30 कोटी देवांचा राजा म्हणून तू या इंद्रपुरीत राज्य केले. पण हा यमाचा पूर तुला युद्धाचे आव्हान करतो. शिकारामा आणि मार्गाला परतला ही अमरावतीच काय परंतु या अमरावती मातीचा कणक मिळणार नाही तुला. ए मातीचा कणक काय पण तुझ्या अमरावती माझी सहल्या विना मी कदापि माघार घेणार नाही. महामुर्खा ही अमरावती होणं हे तुझं स्वप्नच नाही. आल्या मार्गाला परतला. बऱ्याच जाण्यासाठी हा यमाचा पर येत नाही. हे देवानो शिकारा माझे आव्हान. हे महायुद्ध अमरावती लढाईचं झालं. वैकुंठमध्ये दिसतो रे. अमरावती लढाईचं रे. वैकुंठमध्ये दिसतो रे. आणि यमपुत्र आणि लांचर म्हणे अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि वैकुंठापाशी विष्णुदेव दोन्ही सैन्यावर पळायला लागले. नारायण नारायण ब्रह्मपुत्र नारद असा कोणता देव आहे तो माझ्या वंश करेल असा सांगा कोणता देव आहे? नारायण. अरे अण्णासुरा आता राहिला तो कैलासपती महादेव. त्या महादेवाला युद्धात कर. महादेवाला युद्धात पराभूत कर. बघा त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. तो शिवहारा शंकर हो आत्ताच कैलासावर जातो म्हणजे ठरला. नारायण नारायण. पण अण्णासुरा ज्याच्यासाठी तुझा हा खटाटो त्या सिंहासनावर एकदा विराजमान हो म्हणजे झालं. अमरावतीवर हो अमरावतीवर आताच विराजमान होतो म्हणजे खरं ना. बघा विनाशकाली विपरीत बुद्धी. नारायण नारायण. देवऋषी नारद माझेच आगमन होणार. मीच राजा होणार या सिंहासनावर. वा 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 वा.
पोर म्हणतात या देहाला यमाचा पोर. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या पायी जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन माणसा तो माणूस बन. माणसा तो माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन. मानसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन. बहुमोलाचे हे लाभले जीवन. माणसा तो माणूस बन. माणसा तो माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानसा तू माणूस बन. मानसा तू माणूस बन. स्वार्थासाठी माणसाचं माजला आतंक. माणुसकीच्या नात्याला तू लाविला कलंक. माणसाच्या तू लाविला कलंक. माणसाच्या नातीला तू लाविला कलंक. नाही तुझे घेतलं. पर नाही तुझे घेतलं. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. माणूस बन. काय तर म्हणेल देवांच्याही म्हणत नाही. या सिंहासनावर तुझे आगमन व्हावे असे. ए शंकरा यमपुत्रांना सुटकायला जाऊ देत रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे. पिंट्या सांबा 1919 ग्रुप गाव कनकाडी. पिंट्या सांबा 1919 ग्रुप गाव कनकाडी यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे साखरपा तिवरे मेढे वरचीवाडी सदाशिव गोरुले पेढीवाले यांचे नातू सोहम संदेश गोरुले यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सुनीलजी डावल गाव करचुवे आणि कोकणचे युट्यूबर जवळजवळ एका आठवड्यातच 2 नमन प्रयोग हाऊसफुल करून तो यशस्वी करणारे असे सन्माननीय श्री सुनीलजी डावल यांच्याकडून देखील आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे श्री नटेश्वर नाट्य रंगमंच विरार मुंबई यांचे बहुरंगी नमन संस्थापक उदय वाजे, लेखक कृष्ण नटे, सूत्रधार विजय वाचाचे, साईराज शिंदे, शाहीर ओमकारदादा पडाळ सह गजानन तटकरे तसेच सुनील मोरे,
शिवमदादा गांगरकर उत्कृष्ट ढोलकीवादक, शिवमदादा गांगरकर, प्रफुल्ल चिमाणे, सागर परशुराम आणि सर्व यशस्वी कलाकार येत्या 7 डिसेंबर सायंकाळी ठीक 8 वाजता विरार नाना पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचकडून देखील आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकर दादा भोजने आणि सुरेश दादा गायकर यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोमवार गवर राधाकृष्ण नाट्य रमण मंडळ मौजे मंडळ गवळीवाडी अत्यंत आभार आहोत. धन्यवाद. हो माझ मनसिक हो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि देवरुख पठणामध्ये गांधीला नमन म्हणजे सोमवार राघवा मोरडे गवळीवाडी पप्पेंचा भांडारा यांचं नमन. आणि या नमन कलेसाठी उत्कृष्ट प्रतिसाद देणारे आमचे मायबाप रसिक प्रेक्षक हो आपल्या मनापासून आलेले पारितोषिक दिनेश दादा कुर्तकर निर्मित कोकण कला मंच मुंबई. दिनेश दादा कुर्तकर निर्मित कोकण कला मंच मुंबई या मुंबई मंडळाचे मार्गदर्शक संदीपदादा सावंत
देवा हे विष्णू देवा थांबा कैलासपती महादेवा त्या अन्नासूर नावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिभुवनाला कर्मजवलं आहे. यावर काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय सांगा. महादेवा, आपण आपल्या दूरदृष्टीमध्ये आधीच पाहिलं होतं की या पृथ्वीवर एक बालक जन्माला येणार आहे आणि तो बालक या पृथ्वीवर आकार माजवणार आहे. मग त्याचं निवारण देखील आपणच करावं. देव, आपण बालकांची आराधना करूया, ते त्याचे मार्ग काढतील. ठीक आहे देवा. विश्व चालता तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझा नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझा नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा आता सारे दिनंगळ मूर्ती रूप तुझे पाहिले अष्टगंधाचे सुरवदना देवा तुला पूजिले हे देवा ओमकारा विश्वरूप पाहिले सर्वाला स्वती देवा विजय तुझा वाहिले हे देवा देवा तुझा दाता अलकरा प्रेम मायेचा ओढा धरा रणकरिया देवा अम्मा उतारा गणेशा रणकरिया देवा अम्मा उतारा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नाच्या गणपती गजानना तुम्हा आम्हा देवांचा प्रणाम. हे श्री गणेशा, अन्नपूर नावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिभुवनात आकार माजवला आहे. आम्हा सर्व देवांना त्यानं सरकी पडा करून सोडला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय शोधा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. या गणासुराला एक विकृत करतो. सगळे देव काय एकच सांगतात? काय घाबरता की काय? विचार घ्या तुझ्या देवाना. हा यमपुत्रानं नाशिक परत जाण्यासाठी येत नाही 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 नाही. या देवाने माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव सैला बऱ्या करून सोडले. फक्त तू माझ्या मार्गात आहे म्हणूनच म्हणतो तू माझ्या मार्गातून बाजू हो. अरे वासुरा, हे तू जाण्यासाठी नाही, तर तुझा वध करायचा उभा आहे. हा तुझं मरण निश्चित. माझं मरण माझं मरण माझं मरण म्हणे निश्चित. विचार तुझ्या घोसाड्याला विचारूया म्हणे तुझं मरण आता निश्चित आहे. मलाही हा हेच म्हणाला होता.
हा तुझा विष्णू मला काय म्हणाला रे, ज्यावेळी मुंग्याला पंख फुटतात त्यावेळी ती दिव्याभोवती फिरत्या घेतात. तसेच तुमच्या सुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवाला त्रास द्यायला सुरुवात करता. ह्या विष्णूला ज्यावेळी मी युद्धाचे आव्हान केले त्यावेळी ह्या विष्णूने काय केलं, आला चक्र आणली आणि हा तुझा अमरावतीचा राजा काय तर म्हणे मी इंद्र हे कसला रे देव हा, ए रंबा नाचवतो रंबा रंबा आणि म्हणे मी देव देव देव. ए देवानो, ए तू माझ्या मार्गातून बाजू हो. ए सगळे तू हा जर कधी माझा पराक्रम पाहिला नाहीस, अरे जर कधी मनात आणलं ना तर तोंडाची भेटले ना अशी गरगरगरगर फुल आपटून मारेल मी तुला. ह्या पोराच्यात काहीतरी दम आणि एकदा बघू 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 आम्ही सर्व देव मिळून तुम्हाला चंद्रार्पण करतो. कदाचित त्यामुळे तुमच्या पोटात होणार आगीचा हवा हा शांत होईल. मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो. हे बाळ गणेशा, मी माझ्याकडे सहस्रनाम अर्पण करतो. माझ्या पोटातला मला खूप त्रास होत आहे, खूप त्रास होत आहे. हे देवा, तुम्ही आज आम्हा सर्व देवांमुळे संकट दूर केले असून तुम्हाला आम्ही सहज ऋषी आपला दुर्वा अर्पण करत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. निश्चितच आपला होणारा आनंद शांत होईल. कशी आपली आज्ञा. अरे मला गलपट आहे जा बघ तू पडणार आहे तो स्टँड आवाज शिव्या घालणार आहे. माझ्या पोटात लागली तर ते सांगतो मला सगळ्यात प्रिय जो पण मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. गणपती बाप्पा
हॅलो, हे पहा, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे: गुरुकृपा सेवा मंडळ, नाखरे, भगवतीवाडी, सन्माननीय संदीप जोशी, कुंदन जोशी, अनिकेत जोशी, विशाल आंबेकर, केतन गव्हाणी, रणजित जोशी यांकडून आमच्या या उत्कृष्ट नारदासाठी आणि शाहिरांच्या उत्कृष्ट आवाजासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे.